नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। राज्यातील पहिले सरकारी युनानी वैद्यकीय महाविद्यालय कॉलेज रायगड जिल्ह्यातील म्हसळा शहरात। इमारत बांधकामासाठी रुपये 338.35 कोटी रुपये मंजूर। पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रवेश आमंत्रित करणारे राज्यातील पहिले सरकारी युनानी वैद्यकीय कॉलेज रायगड जिल्ह्यातील म्हसळा शहरातील ठरणार आहे। ते श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील म्हसळा शहरात होणार आहे। महाराष्ट्रातील पहिले सरकारी युनानी वैद्यकीय महाविद्यालय पुढील शैक्षणिक वर्षापासून 2025-26 प्रवेशासाठी सज्ज होईल। बॅचलर ऑफ युनानी मेडिकल सायन्स BUMS अभ्यासक्रमासाठी 100 विद्यार्थ्यांची क्षमता असेल। सध्या महाराष्ट्रात 7 युनानी वैद्यकीय महाविद्यालये आहेत, पण त्यापैकी एकही सरकारी नाही। महाविद्यालयांपैकी 3 सरकारी अनुदानित आहेत, तर 4 पूर्णपणे खाजगी युनानी वैद्यकीय महाविद्यालये आहेत। ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने रायगडमध्ये एक शासकीय युनानी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, नामदार अदितीताई तटकरे, खासदार सुनीलजी तटकरे यांचे संपूर्ण राज्यात विशेष कौतुक होत आहे। या वर्षाच्या सुरुवातीला मार्चमध्ये ही निर्णय मंजूर झाला होता। काही वर्षात त्याचे काम सुरू होणार अपेक्षित होते। तथापि राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने गुरुवारी एक सरकारी निर्णय GR जारी करून ही प्रक्रिया जलद झाल्याचे घोषित केले। नवीन पायाभूत सुविधा तयार होण्याची प्रतीक्षा करण्याऐवजी राज्याने या वैद्यकीय महाविद्यालयाला भाड्याने उपलब्ध पायाभूत सुविधा प्राप्त करून पुढील शैक्षणिक वर्षापासून कामकाज सुरू करण्यास मान्यता दिली आहे। महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण सचिव दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले। सुरुवातीला हे नवीन युनानी वैद्यकीय महाविद्यालय विशेषतः बांधलेल्या इमारतीत सुरू करण्याची योजना होती आणि 100 खाटांचे युनानी रुग्णालय चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर पायाभूत सुविधांच्या खरेदीसह बांधकाम पूर्ण होण्यासाठी 3-4 वर्षे लागू शकतात। त्यामुळे या मागणीचा विचार करून पुढील शैक्षणिक वर्षापासून शासकीय युनानी वैद्यकीय महाविद्यालय भाड्याने उपलब्ध इमारती घेऊन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पुढील शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रात बॅचलर ऑफ युनानी मेडिसन अँड सर्जरी BUMS साठी उपलब्ध जागांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे। सध्या सर्व 7 युनानी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये BUMS साठी एकूण 420 जागा आहेत। तात्पुरत्या स्वरूपात मिळालेल्या संरचनासह पुढील शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालय सुरू होणार असले तरी नवीन इमारतीचे बांधकाम वेळापत्रकानुसार सुरू राहील। मार्च 2024 मध्ये या संदर्भात जारी केलेल्या पूर्वींच्या GR नुसार नवीन सर्व आणि अद्ययावत संरचनाच्या बांधकामांसाठी शासनाने 338.35 कोटी रुपयांची आधीच निश्चित केलेले आहेत। स्थानिक उद्योजक सईद अहमद कादेरी, फारुखभाई पेंडकर, मजीद हजवाने, मुश्ताक हुर्जुक, सलीम चौगुले, जमीर हुर्जुक या मंडळींनी खासदार सुनीलजी तटकरे यांना आणि आमदार अदिती तटकरे यांचे प्रत्यक्ष भेटून आभार मानले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। आपण बघतोय याच जागेत युनानी कॉलेज होणार आहे भविष्यात म्हसळा शहरासकट सर्व या ग्रामीण भागातील जनतेला त्याचा फायदा होणार आहे असं उपस्थित सगळीच मंडळी सांगतायत।